मोठी बातमी, आमदार जगताप यांच्यावर अटकेची टांगती तलवार, ते प्रकरण अंगलट येणार। हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप सध्या चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे। अकोल्यातील समाजसेवक कच्ची मेमन बिरादरीचे अध्यक्ष जावेद जक्रिया यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। शुक्रवारी 21 तारखेला या प्रकरणात न्यायालयात सुनावणीही झाली। आता 12 डिसेंबरला या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे। करमाळा येथील सभेत आमदार जगताप यांनी मुस्लिमांविरोधात प्रक्षोभक विधान केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे। यामुळे अकोला जिल्ह्यात सामाजिक तेढ निर्माण झाल्याचंही जक्रिया यांचं म्हणणं होतं। त्याबाबत आपण पोलिसात व विधानसभेच्या अध्यक्षांकडेही तक्रार केली, परंतु त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप जक्रिया यांनी केला। अखेर त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आमदार जगताप यांच्या विरोधात गंभीर आरोप केले। आता 12 डिसेंबरला याबाबत पुढची सुनावणी होणार आहे। आमदार संग्राम जगताप यांना कट्टर हिंदुत्ववादी भाषणाबद्दल पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनीही यापूर्वी समज दिली आहे, परंतु तरीही आमदार जगताप यांनी कट्टर हिंदुत्ववादी विचार कायम ठेवला। याच विचारांमुळे त्यांची नगर शहरातील लोकप्रियता वाढल्याचेही सांगितले गेले, परंतु आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहावे लागणार आहे।